Welcome students. In last lecture we studied about molality, okay, percentage by weight, volume by weight, percentage by volume, that is. Today we are going to start another new expression of concentration, that is mole fraction. काय पाहायचं आपल्याला? Mole fraction पाहायचे. Okay. Mole fraction is denoted by letter. Mole fraction is denoted by letter x. कसं दाखवलं जातं तर x न दाखवलं जातं. मी अगोदर एक्झाम्पल देतो आणि नंतर तुम्हाला मी डेफिनेशन समजून सांगतो. ओके, तर पहा इकडे मी काय सांगतो. तर हा जो कोनिकल फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये 18 मोल्स एवढे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. लक्षात घ्या, मला काय सांगायचे. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये 18 मोल 18 मोल ऑफ वॉटर्स आर प्रेझेंट and in that conical flask I am adding 2 moles of ethyl alcohol. 2 moles of ethyl alcohol. Okay, तर मोल म्हणजे काय माहिती तुम्हाला? मोल म्हणजे काय? वेट ऑफ सबस्टन्स अपॉन मोलार मास ऑफ सबस्टन्स. ओके, तर सध्या एवढी गोष्ट लक्षात ठेवा की मला सांगा या कोनिकल फ्लास्क मध्ये किती मोल एवढे वॉटर घेतले होते मी? 18 मोल. ओके, आणि ते सॉल्व्हंट होतं, त्याच्यात मी किती मोल्स टाकले? तर 2 मोल्स एवढे अल्कोहोलचे टाकले. किती टाकले? तर 2 मोल एवढे अल्कोहोलचे टाकले. पहा इथं सांगतोय, हे पहा, आपण घेतला हा कोनिकल फ्लास्क. काय घेतला आपण? हा कोनिकल फ्लास्क घेतला. ओके, आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये मी सुरुवातीला घेतलं होतं वॉटर. काय घेतलं होतं? वॉटर H2O. किती मोल्स म्हणतो मी. H2O चे किती मोल घेतले होते मी? 18 मोल्स घेतले होते. किती मोल्स? 18 मोल्स. आणि वरतून त्यात मी टाकत आहे C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल. म्हणजेच काय? तर इथिल अल्कोहोल. किती मोल टाकत आहे त्याचे मी? तर इथिल अल्कोहोलचे 2 मोल. किती? इथिल अल्कोहोलचे 2 मोल. ओके, तर 18 मोल याची क्वांटिटी जास्त आहे. हे पाणी हे सॉल्व्हंट आहे. पाणी काय आहे? तर सॉल्व्हंट आहे. आणि इथिल अल्कोहोल हे काय आहे? तर इथिल अल्कोहोल हे सोल्यूट आहे. पहा काय सांगितलं की हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी घेतलं आणि किती मोल किती घेतले मी? 18 मोल एवढं पाण्याचे मॉलिक्यूल घेतले. आणि नंतर त्यामध्ये सोल्यूट म्हणून मी इथिल अल्कोहोल टाकले. त्याचे किती मोल? तर त्याचे 2 मोल टाकले. किती मोल टाकले? तर 2 मोल. आणि हे सोल्यूट आहे, सॉल्व्हंट आहे. पाणी या सॉल्व्हंट मध्ये इथिल अल्कोहोल हे सोल्यूट टाकलं आणि तयार झालं सोल्युशन. आणि काय तयार झालं? सोल्युशन तयार झालं. तर पहा सोल्यूटचे किती मोल आहेत हे पहा. सोल्यूटचे किती मोल? 2 मोल. ओके, आणि सॉल्व्हंटचे किती मोल? तर सॉल्व्हंटचे आहेत 18. टोटल मोल पहा, सोल्युशनचे टोटल मोल किती झाले? सोल्युशनचे टोटल मोल झाले 20. सोल्यूट म्हणजे इथिल अल्कोहोलचे 2 मोल आणि सॉल्व्हंट किती? 18. टोटल मोल किती झाले? 20 मोल. 20 मोलचं सोल्युशन तयार झालं. किती मोलचं? 20 मोलचं सोल्युशन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? पहा, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर मोल फ्रॅक्शन हा रेशिओ आहे. मोल फ्रॅक्शन हा काय? तर रेशिओ. ओके, तर मी असं म्हटलं सोल्यूटचे किती मोल, सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन किती आहे त्या सोल्युशन मध्ये, तर ते कसं काढायचं? तर फॉर्म्युला देतो मी. MF म्हणजे मोल फ्रॅक्शन. थोडक्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, ओके, X2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X2 इज इक्वल टू, मी असं म्हणेल, मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मोल्स ऑफ सोल्युशन. सांगा बरं, मोल्स ऑफ सोल्यूट किती आहेत? तर मोल्स ऑफ सोल्यूट किती? तर 2. मोल्स ऑफ सोल्यूट किती? तर 2. ओके, भागिले मोल्स ऑफ सोल्युशन किती? तर मोल्स ऑफ सोल्युशन आहे टोटल किती? तर 20. मग 2 भागिले 20 करा बरं. ओके, बे म्हणजे आपण म्हणू शकतो बे 0. तर किती आलं? 1/10. किती आलं? तर त्याचं उत्तर आलं 1/10. आणि 1 ला जर आपण 10 ने भाग दिला तर किती येतं ते? तर 0.1. काय येतं? तर 0.1. एवढं मोल फ्रॅक्शन 0.1 मोल फ्रॅक्शन हे कोणाचं आलं? तर हे सोल्यूटचं आलं. ते काय असतं? तर मोल फ्रॅक्शन हे रेशिओ असतो, ते गुणोत्तर असतं. ते काय असतं? तर गुणोत्तर असतं. सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं मिळून मोल फ्रॅक्शन किती असतं? 1 असतं. किती असतं? 1 असतं. मी असं म्हणतो मग
इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन जर 0.1 असेल तर ह्या पाण्याचं मोल फ्रॅक्शन किती आहे 0.9 आहे. किती तर 0.9. एक या संख्येमध्ये सोल्यूटचं फ्रॅक्शन किती आणि त्याचबरोबर सॉल्व्हंटचं फ्रॅक्शन किती याला मोल फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं मोल फ्रॅक्शन हे एक असतं. कसं किती असतं तर एक असतं. चला डेफिनेशन पाहूया. ओके, तर हे तुमच्या लक्षात आले. मी सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन कसं काढलं तर इथिल अल्कोहोल हा सोल्यूट आहे त्याचे मोल किती आहेत कशामध्ये एकंदरीत सोल्युशन मध्ये आणि जे येणारं उत्तर असतं त्याला आपण म्हणतो मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढलं तर 0.1 आलं. एकामधून 0.1 मायनस केलं तर ते किती येतं 0.9. 0.9 हे सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन आहे. ते कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला कोणता मी आता सांगत आहे. तर अगोदर पहा मोल फ्रॅक्शन कशाने डिनोट केलं जातं. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय x पुढे आपल्याला खूप महत्त्वाचं लागणार आहे. नंतर डेफिनेशन पहा द मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट. आता एनी कंपोनंट म्हणजे काय इट मे बी सोल्यूट और इट मे बी सॉल्व्हंट. लक्षात घ्या मी डेफिनेशन मॉडिफाय करतो. ओके, तुम्हाला अशीच लक्षात ठेवायचे. पण कंपोनंट म्हणजे कोणता सोल्युशन म्हटलं की त्यात दोन कंपोनंट ज्याचं प्रमाण कमी तो सोल्यूट ज्याचं प्रमाण जास्त तो सॉल्व्हंट असतो. ओके, the mole fraction of any component it may be solute or solvent of a solution is defined as the ratio of number of moles of that component. म्हणजे कोणता तर तो सोल्यूट किंवा सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ that component means solute or solvent present in the solution to the total number of moles of all components of the solution. म्हणून तुम्हाला मी थोडक्यात असं सांगितलं आहे की जर आपल्याला सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर सोल्यूटचे किती मोल आहेत हे माहित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्याचे किती मोल्स आहेत हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके, म्हणून डेफिनेशन लक्षात घ्या. जर आपल्याला सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर डेफिनेशन कशी येईल पहा. द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट पहा द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ऑफ अ सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट present in the solution to the total number of moles of all the components of the solution. डेफिनेशन असेल. आणि जर आपल्याला सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्याची डेफिनेशन काय येईल पहा. द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट कोणाचं द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट ऑफ अ solution is defined as the ratio of number of moles of solvent present in the solution to the total number of moles of all the components present in the solution. ओके, या पद्धतीने मी पुन्हा तुम्हाला ते समजून सांगणार थिओरिटिकल झाल्यानंतर. ओके, हे ज्यांना मी लक्षात आलं त्यांना ठीक आहे, पण ज्यांना लक्षात नाही त्यांना परत मी एकदा ते समजून सांगणार आहे. ओके, मोल फ्रॅक्शन कशाने दाखवलं जातं हे पहा. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय x. ओके, आता फॉर्म्युला दिलेत आपल्याला लक्षात घ्या. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय x अँड द फॉर्म्युला ऑफ मोल फ्रॅक्शन इज तो असा आहे मोल फ्रॅक्शन x इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट. ज्यावेळेस सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं त्यावेळेस फॉर्म्युला असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय total number of moles of solute and solvent in the solution. ओके, अशा प्रकारे तो फॉर्म्युला असेल. तर थोडक्यात मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला कोणता. मोल फ्रॅक्शन x is equal to number of moles of component upon total number of moles of solute and solvent in the solution. अशा प्रकारे तो फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जर सोल्यूटचा काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता सांगितलं मी असं म्हणतोय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू
नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इन द सोल्युशन. पुढे आपल्याला न्यूमेरिकल पाहायचे त्यावेळेस देखील तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ओके, हे झाला फॉर्म्युला. ओके, मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला कोणता? द नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट हुज मोल फ्रॅक्शन टू बी कॅल्क्युलेटेड. काय म्हटले पहा आम्ही? मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू number of moles of component, number of moles of component whose mole fraction can be calculated divided by total number of moles of solute and solvent in the solution. त्यानंतर मोल्स, आता मोल्स काय असतात? मोल्स दाखवण्यासाठी स्मॉल एन हे लेटर वापरलं जातं. लक्षात ठेवा, मोल म्हणजे काय? मोल इज डिनोटेड बाय स्मॉल एन. आता एखाद्या कंपाऊंडचे मोल कसे काढायचे तर त्याचा फॉर्म्युला आहे. कोणत्याही कंपाऊंडचा मोल्स कसं काढतो? तर मास ऑफ सबस्टन्स. ओके, ऍक्च्युअल मास, त्या सबस्टन्सचा मास किती आहे? मास ऑफ सबस्टन्स म्हणजे W अपॉन मोलार मास ऑफ सबस्टन्स, कॅपिटल M. ओके, मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलार मास ऑफ सबस्टन्स. ओके, त्यालाच आपण थोडक्यात मोल्स म्हणजे N, मास ऑफ सबस्टन्स म्हणजे W आणि M कॅपिटल M म्हणजे मोलार मास ऑफ दॅट. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पुढे आपल्या न्यूमेरिकल साठी हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, एक एक्झाम्पल देतो पाहते. असं मी जर असं म्हटलं की आपण घेतलं समजा 80 ग्राम NaOH घेतलं. किती ग्राम घेतलं? 80 ग्राम NaOH. 80 ग्राम NaOH म्हणजे किती मोल NaOH? 80 ग्राम NaOH म्हणजे किती मोल NaOH? इथं पहा फॉर्म्युला. एन काढायचं असेल आपल्याला, एन ची किंमत काढायची असेल तर दिलेल्या कंपाऊंडचं मास किती दिलेलं आहे? इथं मी म्हटलंय 80 ग्राम NaOH चे मोल्स किती होतील? 80 ग्राम NaOH म्हणजे किती मोल? तर त्यासाठी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. स्मॉल एन इज इक्वल टू वेट किती दिलंय? 80. ओके, आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं मोलार मास किती आहे? तर कालच आपण पाहिलं मागच्या लेक्चर मध्ये, सोडियमचा ॲटॉमिक मास 23, ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 1. टोटल किती झालं? तर टोटल झालं 40. मोलार मास ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इज 40, दॅट इज 40. ओके, मग N इज इक्वल टू 80/40. 80/40 म्हणजे किती असेल? तर ते 2 मोल असेल. ओके, म्हणून लक्षात ठेवा, मोल कसं काढायचं असतं कोणत्याही सबस्टन्सचं? दिलेला मास, ओके, दिलेला वेट म्हणजे मास भागिले त्याचा मोलार मास म्हणजे येत असतं नंबर ऑफ मोल्स. ओके, 80 ग्राम NaOH म्हणजे किती मोल? तर N इज इक्वल टू 80/40 इज इक्वल टू 2 मोल. ओके, मी जर तुम्हाला असं म्हटलं, मला सांगा 10 ग्राम NaOH म्हणजे किती मोल? 10 ग्राम NaOH म्हणजे किती मोल? तर पहा, 10/40 किती येईल? सांगा. 10/40 1/4 म्हणजे किती? 0.25 मोल. म्हणजे किती? 0.25 मोल. ओके, मोल कसं काढायचं हे लक्षात आलं. ओके, 80 ग्राम NaOH म्हणजे 2 मोल सोडियम हायड्रॉक्साइड. 40 ग्राम NaOH म्हणजे 1 मोल NaOH. मी जर म्हटलं 10 ग्राम NaOH म्हणजे किती? 10/40 म्हणजे किती आलं? 0.25 म्हणजे 1/4 मोल. अशा पद्धतीने ते काढलं जातं. ओके, चला पहा, इथं पाहता नीट लक्षात घ्या. इथे पहा, चला, नंबर ऑफ मोल्स. तुमच्या कोणत्या गोष्टी क्लिअर झाल्या? मोल फ्रॅक्शन लक्षात घ्या. मोल फ्रॅक्शन एक्स म्हणजे काय? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट whose mole fraction to be calculated upon total number of moles of solute and solvent in the solution. आणि मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो? मोल्स दाखवण्यासाठी कोणतं लेटर वापरलं जातं? स्मॉल एन. स्मॉल एन हे मोल्स दाखवण्यासाठी वापरलं जातं. कोणत्याही सबस्टन्सचे मोल किती आहेत हे काढायचं असेल तर मास ऑफ दॅट सबस्टन्स अपॉन मोलार मास ऑफ सबस्टन्स. म्हणजे थोडक्यात आपण लिहिले स्मॉल एन इज इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू W/M, कॅपिटल W बाय कॅपिटल M. आणि येणारं उत्तर जे असणार ते मोल्स असणार आहे. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. ओके, इफ सोल्युशन कंटेन. आता इथं पहा, मोल्स दाखवत असताना ज्यावेळेस सोल्युशन असतं, मी असं म्हटलं इथं पाणी हे सॉल्व्हंट आहे आणि इथे अल्कोहोल हे सोल्यूट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाणी जर सॉल्व्हंट असेल, पाण्याचे मोल्स किती आहेत हे N1 दाखवलं जातं. N1 जसं
मोल्स n दाखवले जातात. सोलवंट असेल तर सॉल्व्हंटचे सॉल्व्हंटचे मोल्स n1 न दाखवले जातात आणि सोल्यूटचे मोल हे n2 न दाखवले जातात. ओके, चला पुढे बदल तुमच्या लक्षात येईल. इफ अ सोल्युशन कंटेन n1 मोल्स, n1 म्हणजे कोणाचे, सॉल्व्हंटचे. इफ अ सोल्युशन कंटेन्स n1 मोल्स ऑफ सॉल्व्हंट and n2 moles of solute, then total number of moles present in the solution is equal to. असं म्हटलेलं आहे इथं स्टेटमेंट सांगत असताना की समजा मी असं म्हणतो हा जो सुरुवातीचा कोनिकल फ्लास्क होता यामध्ये पाणी होतं. पाण्याचे मोल्स म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज डिनोटेड बाय स्मॉल n. ओके, आणि त्यानंतर मी जे सोल्यूट टाकलेलं आहे ते म्हणजे n2, ते म्हणजे काय तर n2. मग मी म्हणतोय यात सॉल्व्हंट मध्ये मी सोल्यूट टाकलं तर टोटल नंबर ऑफ मोल्स किती, हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इन द सोल्युशन, तुम्ही सांगू शकता का. ते म्हणतात सर इकडे 20 मोल. अरे ते एक्झाम्पल दिले, पण रफली जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सोल्युशन इज इक्वल टू n1 प्लस n2 हे असणार आहे. इफ अ सोल्युशन कंटेन्स n1 मोल ऑफ सॉल्व्हंट and n2 मोल ऑफ सोल्यूट, then total number of moles present in the solution is equal to small n1 plus small n2. ओके, n1 म्हणजे काय, n1 म्हणजे लक्षात घ्या, या गोष्टी लक्षात ठेवा. n1 म्हणजे काय, तर n1 म्हणजे मोल्स ऑफ सॉल्व्हंट असतात. n1 काय असतं, तर n1 असतं मोल्स ऑफ सॉल्व्हंट. n1 काय असतं, मोल्स ऑफ सॉल्व्हंट. आणि n2 म्हणजे काय असतं, तर n2 असतं काय असतं पहा, n2 असतं मोल्स ऑफ सोल्यूट. देन टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सोल्युशन इज इक्वल टू n1 प्लस n2 हे आहे. त्यानंतर सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर कोणता फॉर्म्युला आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. चला, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर कोणता फॉर्म्युला आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1. ओके, सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन कसं दाखवलं होतं, x1 न. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. मग तुम्ही म्हटलं पाहिजे की सर x1 झालं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मग मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट साठी x1 घेतलं, पण हे n1 n2 काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो यात पाणी घेतलं, त्यात अल्कोहोल टाकलं, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. हे जे पाणी घेतलं त्याचे नंबर ऑफ मोल्स किती भागिले नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे कशामुळे, कारण n1 आणि n2 म्हणजे मोल्स ऑफ सोल्युशन झाले. n1 आणि n2 म्हणजे काय, मोल्स ऑफ सोल्युशन झाले. ओके, तर या पद्धतीने आपण काढत असतो. स्वतः लक्षात ठेवा, न्यूमेरिकल देखील आपल्याला पाहिजे. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट साठी फॉर्म्युला कोणता, तर x1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2 हा फॉर्म्युला आहे. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन दाखवण्यासाठी x2 हे घेतलं जातं. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू x2. ओके, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, n2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2 असा हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आणि नेहमीच लक्षात ठेवायचं सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं मिळून मोल फ्रॅक्शन हे एक असतं. किती असतं, तर एक असतं. तर x1 प्लस x2 इथं पहा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट झालं. x1 काय लिहिली तुम्ही, x1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू आणखी एक फॉर्म्युला n1 अपॉन n1 प्लस n2 प्लस n2 अपॉन n1 प्लस n2. म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करून घेतलं जातं ते असं
n1 प्लस n2 अपॉन n1 प्लस n2 आणि इज इक्वल टू काय असतं, तर इज इक्वल टू असतं 1, इज इक्वल टू असतो 1. ओके, नेहमीच x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि दोघांची बेरीज किती असते तर 1 असते. एक या संख्येमध्ये, एक या संख्ये, एक हा युनिट आहे, एक हा काय तर युनिट, एक ह्या युनिट मध्ये सॉल्व्हंटचं कंपोजिशन किती आहे आणि सोल्यूटचं कंपोजिशन किती आहे ते काढायचं असतं. नंतर x1 प्लस x2 इज ऑलवेज 1. लक्षात ठेवा, x1 प्लस x2 इज ऑलवेज 1 and hence the sum of the mole fractions of all components in the solution is unity. याचा अर्थ x1 प्लस x2 ची संख्या इज इक्वल टू किती येणार तर 1 येणार आहे, युनिट असणार ती. मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. मोल फ्रॅक्शन हे कशावर डिपेंडंट नाही, टेम्परेचर वरती डिपेंडंट नाही. मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर अँड इट हॅज नो युनिट्स. यातले दोन्ही घटक लक्षात ठेवा. जसं आपण आता पाहिलं होतं याच्या अगोदर, मोलारिटीचं युनिट कोणतं तर तुम्हाला माहिती आहे मोल पर लिटर, हे मोलारिटीचं युनिट. मोलॅरिटीचं युनिट कोणतं, मोल्स पर केजी. कोणतं, मोल्स पर केजी, हे मोलॅरिटीचे युनिट आहे. तसं इथं मोल फ्रॅक्शनला युनिट नाही. तर सोल्यूटचं इथं म्हणतो मी सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन आणि सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन मिळून किती येतं 1. 1 ही संख्या आहे, त्याला युनिट नाही, हे लक्षात घ्या. हे झालं मोल फ्रॅक्शन. आता मी तुम्हाला परत हेच एक्झाम्पल सांगणार आहे. ओके, परत हेच एक्झाम्पल सांगणार आहे. काय सांगतोय पहा इथं, पहा इथं काय सांगतो तर मी बोर्डला तर पहिल्यापासून सांगतोय. मोल फ्रॅक्शन काय असतं ते समजून घ्या आता. मोल फ्रॅक्शन काय सांगतो पहा. हे घेतलं आपण कोनिकल फ्लास्क. काय घेतला, कोनिकल फ्लास्क घेतला. ओके, हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण, पाणी घेतलं. काय घेतलं आपण याच्यात, पाणी घेतलं. अंदाजे मी तुम्हाला सांगेलो. ओके, अंदाजे मी तुम्हाला सांगतो किती मोल एवढं पाणी घेतलं. तुम्ही म्हणता सर 18 मोल पाणी म्हणजे किती, नाही का. तर 18 मोल पाणी म्हणजे किती, 18 गुणिले 18. तुम्ही म्हणता सर 18 असं का केलं, त्याचं कारण सांगतो. H2O. ओके, हा H2 आहे, याचं ॲटॉमिक मास 2 आणि याचं 16, किती झालं 18. एका पाण्याचं मोल म्हणजे आपण जेव्हा 18 ग्राम एवढं पाणी घेऊ, किती 18 ग्राम एवढं पाणी घेऊ, त्यावेळेस ते 1 मोल पाणी होतं. किती होतं, 1 मोल पाणी होतं. आणि मग 18 गुणिले 18 तुम्ही गुणाकार करू शकता. 18 गुणिले 18 ते जे असणार आहे तेवढं ग्राम पाणी घेतलं असं पण म्हणा. म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, पुढे आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचं आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की इथं पहा, मी असं म्हणतोय 18 मोल एवढं वॉटर घेतलं. किती घेतलं आपण, 18 मोल एवढं वॉटर घेतलं. आणि हे काय आहे, पाणी हे सॉल्व्हंट आहे. पाणी काय घेतलं मी, सॉल्व्हंट घेतलं. आणि यात मी सांगतोय की 2 मोल काय घेतोय, C2H5OH घेतोय. 18 मोल पाण्यामध्ये 2 मोल इथिल अल्कोहोल टाकलं. किती मोल टाकलं अल्कोहोल, 2 मोल इथिल अल्कोहोल टाकलं. मला सांगा टोटल मोल किती झाले, टोटल मोल किती झाले, 18 मोल सॉल्व्हंटचे आणि 2 मोल इथिल अल्कोहोलचे. टोटल मोल किती, 20 झाले. टोटल मोल किती झाले तर 20. आता मी म्हणतोय, आता यातला सोल्यूट कोणता आहे, इथिल अल्कोहोल. सोल्यूट कोणता आहे तर इथिल अल्कोहोल आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल आणि सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू x2. ओके, म्हणून मी म्हणतोय मोल फ्रॅक्शन पाहिजे थोडक्यात येतो. मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल, मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल x2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपल्याला, फॉर्म्युला आहे n2 अपॉन n1 प्लस n2. ओके, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. मला सांगा n2 म्हणजे सोल्यूट. ओके, सोल्यूटचे मोल किती आहे सांगा बरं, सोल्यूटचे मोल किती येतं 2. ओके, मग मी असं लिहू शकतो का 2 भागिले 18 अधिक 2, 2 भागिले 18 अधिक 2. ह्या संख्या कुठून घेतल्या मी,
तर हे काय, हे इथिल अल्कोहोल आहे. ओके, सोल्यूट आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल दॅट इज X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. मी तुम्हाला N1 ची किंमत कुठे दिली, हे बघा डायरेक्ट दिली तुम्हाला 18 मोल N1 आणि हे N2 आहे. मग X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. N2 ची संख्या किती आहे, ही 2. ओके, 2 आणि भागिले N1 प्लस N2. N1 ची संख्या किती आहे, N1 ची संख्या आहे 18 आणि N2 ची संख्या आहे 2. म्हणून 18 अधिक 2 इथं काय येईल, तर 2 भागिले 20. किती येतं, 2 भागिले 20. आणि 2 भागिले 20 हे तुम्हाला माहिती आहे. 2 भागिले 20 याचा भागाकार जर आपण केला तर किती येईल तो, तर तो येईल बे एक बे. ओके, बे एक बे आणि 0 म्हणजे किती येतं 1/10. 1/10 म्हणजे किती, 1/10 म्हणजे किती येतं 0.1 येईल. किती येतं 0.1. 1/10 इज इक्वल टू 0.1 म्हणजे एक युनिट पैकी 0.1, एक युनिट पैकी 0.1 एवढं प्रपोर्शन कोणाचं आहे, तर इथिल अल्कोहोलचं आहे. कोणाचं आहे, तर इथिल अल्कोहोलचं आहे. ओके, आता या सोल्युशन मध्ये हे जे सोल्युशन तयार होणार आहे अल्कोहोल आणि पाणी, तर या सोल्युशन मध्ये वॉटरचं मोल फ्रॅक्शन किती आहे, वॉटर हे सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे, X1. पाहायचं इथे तुम्ही मोल फ्रॅक्शन लक्षात घ्या, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दॅट इज X1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे, X1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2. इथे तुम्ही N1 अपॉन N1 प्लस N2. N1 ची किंमत तुम्हाला माहिती आहे का, N1 म्हणजे मोल्स ऑफ सॉल्व्हंट माहिती आहेत का, मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहेत का. ओके, माहिती कुठे, हे 18 मोल आहेत. किती तर 18. मग मी असं लिहितो 18 भागिले N1 कोणाचं तर मोल्स ऑफ सॉल्व्हंट, 18 भागिले इथे N1 प्लस N2. 18 अधिक 2 किती झालं पहा बरं, 18 भागिले 20. किती आलं, 18 भागिले 20. ओके, आता आपल्याला माहिती आहे याला भाग जाणार आहे का, नाही जाणार, नाही का. मग आपण काय करू, 0 घेऊ, इथं घेऊ 0 पॉइंट. ओके, मग आता किती वेळ पहा बरं, 20 × 200 पण इथं किती येतं 20 × 9 = 180. 20 × 9 = 180 म्हणजे 0.9. 0.9 पहा, 0.9 इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इन अ सोल्युशन. आता मी असं म्हणतोय, मला सांगा मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल किती आलं, X2 किती आलं, हे पहा X2 किती आलं, हे X2 ची किंमत आहे 0.1 आणि X1 ची किंमत किती आली 0.9. म्हणून मी आपण म्हणतो असं, आपण तसं म्हटलेले X1 प्लस X2. X1 प्लस X2 इज इक्वल टू किती येत असतं 1. इथं आलंय का, तर हे पहा X2 ची किंमत किती आली, तर X2 ची किंमत 0.1 म्हणजे आले का पहा 0. सॉल्व्हंट ची किती आली 0.9. 0.9 अधिक 0.1 बरोबर 1. किती आली, तर बरोबर आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये पण मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट 0.9 आलं आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट 0.1 आलं. दोघांची मिळून बेरीज 1. म्हणून मोल फ्रॅक्शन इज अ युनिट, म्हणजे त्याला युनिट नाही. मोल फ्रॅक्शन कशामध्ये येतं, तर एक या संख्येत येतं. इट हॅज नो एनी स्पेसिफिक युनिट. ओके, या प्रकारे असतं. आता लक्षात आलं तुमच्या, आपण काय म्हटलं मोल फ्रॅक्शन काय आहे, थोडक्यात आतापर्यंत जे झालं ते सोडून द्या. ओके, आतापर्यंत जे झालं मी सांगितलं ते सोडून द्या. जरा सोडून आता का, तर मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन मी सुधारित करून सांगतोय. हे सॉल्व्हंट आहे, हे सॉल्व्हंट, हे काय तर सॉल्व्हंट आणि त्याच्यात पाणी आहे सॉल्व्हंट आणि हे काय तर इथिल अल्कोहोल टाकलं. काय टाकलं, इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल हे सोल्यूट आहे. इथिल अल्कोहोलचे जेवढे मोल आहेत, आपल्याला जर इथिल अल्कोहोलचं फ्रॅक्शन काढायचं असेल तर इथिल अल्कोहोलच्या मोलचा रेशिओ या सोल्युशन मध्ये असलेल्या इथिल अल्कोहोल आणि पाण्याच्या मोलचा रेशिओ म्हणजे मोल फ्रॅक्शन असतं. म्हणजे काय असतं, तर मोल फ्रॅक्शन असतं. ठीक आहे, तर एकदा सांगतो तुम्हाला डेफिनेशन पाहता पुन्हा एकदा, कारण हे लक्षात लवकर येत नाही. ओके, द मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट, मग ते सोल्यूट असू शकतं किंवा सॉल्व्हंट सोल्युशन मधलं.
the mole fraction of any component of a solution is defined as the ratio of number of moles of that component present in the solution to the total number of moles of the solution, to the total number of moles of the solution. मोल फ्रॅक्शन x, मोल फ्रॅक्शन कशाने दाखवलं जातं आपण वरती पण पाहिलं. मोल फ्रॅक्शन x ने दाखवलं जातं. मोल फ्रॅक्शन x इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनेंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ठीक आहे. आणि मोल्स कसे काढायचे असतात कोणत्याही सबस्टन्सचे तेही आपण पाहिलं. मोल्स डिनोटेड बाय स्मॉल n and moles n is equal to mass of substance W upon molar mass of substance. आणि म्हणून थोडक्यात स्मॉल n is equal to कॅपिटल W upon कॅपिटल M. ओके. आणि येणारी संख्या काय असणार तर येणारी संख्या ही मोल असणार आहे. काय असणार तर मोल असणार आहे. ओके. त्यानंतर if a solution contain n1 moles of solvent and n2 moles of solute, then total number of moles present in the solution is equal to n1 plus n2. यातलं काय लक्षात ठेवायचं, यातला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. नंतर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटचा फॉर्म्युला कोणता आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. हे n1 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काढत असताना n1 म्हणजे मोल्स ऑफ सॉल्व्हंट अपॉन मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल्स ऑफ सोल्यूट. ओके. म्हणजे हे सॉल्व्हंटचे मोल्स, सॉल्व्हंटच्या मोलचा रेशिओ कोणासोबत तर सोल्युशनच्या मोल सोबत. कोणाच्या तर सोल्युशनच्या मोल सोबत. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. n2 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट याचा रेशिओ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि सोल्यूट म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन सोबत असतो. जर सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे मोल. मोल फ्रॅक्शन जर सॉल्व्हंटचं काढायचं असेल तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट भागिले मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. ओके. या पद्धतीने. आणि नेहमीच x1 प्लस x2 यांची बेरीज किती येणार तर 1 येणार आहे. आणि त्यानंतर शेवटी असं म्हटलंय मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडेंट अपॉन टेम्परेचर. म्हणजे एखादं सोल्युशन असेल, पाणी आणि अल्कोहोल घेतलं आणि जर आपण याला हीट केलं, आपण जर याला हीट केलं, मोल फ्रॅक्शन डझंट चेंज. मोल फ्रॅक्शन डझंट चेंज. मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर and it has no unit and specific it has no unit. जसं मोलारिटीला मोल पर लिटर, मोलॅलिटीला मोल पर केजी अशा प्रकारचे युनिट असतात, तसं मात्र मोल फ्रॅक्शनला कोणतंही युनिट नाही. मोल फ्रॅक्शनला कोणतंही युनिट नाही. आता आपण पाहूया एक न्यूमेरिकल पाहू. ओके. यावरती काय पाहिजे आपल्याला न्यूमेरिकल्स पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला मोल फ्रॅक्शन याविषयी आणखीन लक्षात येईल. पहा मोल फ्रॅक्शन पाहायचं आपल्याला. हा मोल फ्रॅक्शन पाहत असताना आता एक एक्झाम्पल दिलेलं मी पहा. एक्झाम्पल काय सांगते पाहिलं 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल. पहा इथं नीट लक्षात द्या. किती 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल ज्याचं मोलार मास तुम्हाला काढायचं असतं पण ते कधी कधी दिलेलंही असतं. 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल म्हणजे तुम्हाला मी समजून सांगतो ना. पहा असं म्हणतो 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल ज्याचं मोलार मास 46 ग्राम पर मोल. इथिल अल्कोहोलचं मोलार मास किती असणार नेहमीच 46च असणार आहे. 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल whose molar mass 46 ग्राम पर मोल is dissolved in 54 ग्राम ऑफ वॉटर. किती 54 ग्राम ऑफ वॉटर. मोलार मास 18 ग्राम पर मोल. Calculate mole fraction of ethyl alcohol and water in the solution. ओके. मी हे मोडणार आहे कारण तुम्हाला ते समजून सांगायचे मला. आता मोल फ्रॅक्शन आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. ओके. हे मोडले मी आता मुद्दाम पाहिजे ना.
काय सांगितलं बरं आपल्या तिथं, काय सांगितलेलं आहे, तर असं सांगितलं 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल. ओके, 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल. मी असं म्हणू शकतो का, मी असं म्हणू शकतो का, पहा इथं जे कोनिकल फ्लास्क घेतलाय, हा काय घेतला आपण, कोनिकल फ्लास्क घेतला. चला ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आहे, तर कोनिकल फ्लास्क मध्ये आपण 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल 54 ग्राम ऑफ वॉटर मध्ये. चला इथं पहा. ओके, हे पहा इथं किती ग्राम वॉटर घेतलंय, 54 ग्राम वॉटर घेतलंय. किती ग्राम, 54 ग्राम वॉटर. ओके, आणि यात काय ऍड करणार आपण, तर यात आपण ऍड करतोय किती ग्राम, पहा 23 ग्राम इथिल अल्कोहोल C2H5OH ऍड करतोय. ओके, हे जे C2H5OH आहे हे सोल्यूट आहे. हे काय तर सोल्यूट. 23 ग्राम इथिल अल्कोहोल आहे, ज्याची क्वांटिटी कमी आहे. पाण्याची क्वांटिटी 54 ग्राम आहे. 54 ग्राम पाण्यामध्ये 23 ग्राम अल्कोहोल टाकलेलं आहे. ओके, आता आणि असं सांगितलं 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल इज डिझॉल्व इन 54 ग्राम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल, म्हणजे सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन, आणि वॉटर म्हणजे सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. आता लगेच तुम्हाला मी असं सांगतो, 54 ग्राम वॉटर किती ग्राम, 54 ग्राम वॉटर म्हणजे किती मोल, तर कसं काढायचं आपल्याला माहिती. आता हे सॉल्व्हंट आहे ना, सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट म्हणजे N1, सॉल्व्हंट म्हणजे N1. आता याचं जर काढायचं असेल तर आपल्याला म्हटलंय वेट बाय मोलार मास. मग तुम्हाला माहिती आहे वेट ऑफ वॉटर किती दिलं, 54 दिलं. किती दिलं, 54 भागिले H2O चं मोलार मास किती, तर पहा H2O मगाशीच काढलं तुम्ही, 2 हायड्रोजन ॲटमचं 2 ॲटॉमिक मास आणि ऑक्सिजनचं 16, टोटल किती 18. 18 हे वॉटरचं मोलार मास आहे. 18 हे वॉटरचं मोलार मास आहे. 18 1 18, 18 2 36 आणि 18 3 54. ओके, तर किती मोल वॉटर होतं, 54 ग्राम वॉटर म्हणजे 3 मोल. किती मोल विद्यार्थी मित्रांनो, 3 मोल. पहा या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण 54 ग्राम वॉटर घेतलं, त्याचे मोल्स किती, तर N1 = W/M म्हणजे 54 भागिले 18 बरोबर आलं 3 मोल. किती आलं, 3 मोल. आणि त्याच्यात 23 ग्राम एवढं अल्कोहोल टाकले, 23 ग्राम एवढं अल्कोहोल. आता अल्कोहोल हे सोल्यूट आहे, म्हणजे त्याचे मोल्स काढायचे असतील तर ते लिहिताना आपण N2 लिहितो. काय लिहितो आपण, तर N2. किती मोल्स आहेत सांगा बरं, अल्कोहोल 23 ग्राम आहे, अल्कोहोल 23 ग्राम आहे. ओके, आणि तुमच्या माहितीसाठी इथिल अल्कोहोल C2H5OH, पहा C2H5OH कार्बन किती येतं, 2 कार्बन येतं. कार्बन किती येतं, 2. एका कार्बनचा ॲटॉमिक मास 12, एकाचं किती 12. ओके, 12 दोन्ही 24, 2 येतं. हा ओके, मी असं लिहू शकतो. चला 12 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 5 अधिक 16 गुणिले 1 अधिक 1. तर इथं किती झालं, 24, इथं 5, इथं 16, इथं 1. 24 आणि 5 29, 29 आणि 1 30, 30 आणि 16 46. किती झालं, तर 46. 46 इथं उगत दिलं नाही, ते 46 कशामध्ये दिलं, कारण इथिल अल्कोहोलचं मोलार मास 46 आहे आणि पाण्याचं मोलार मास किती, तर 18. हे आपल्याला माहित असणं देखील आवश्यक आहे. ओके, 46. आणि इथिल अल्कोहोलचं वजन किती दिलेलं आहे, वेट मास किती दिलंय, इथिल अल्कोहोलचं मास 23 ग्राम आहे. मग M2 काढायचं असेल तर मास ऑफ इथिल अल्कोहोल डिवाइडेड बाय मोलार मास 23 भागिले 46. 23 भागिले 46, 23 1 23, 23 2 46 म्हणजे 1/2, 1/2. ओके, आणि 1/2 म्हणजेच काय, इट इज मीन्स 0.5 मोल. इट मीन्स 0.5 मोल. 0.5 मोल हे काय आहे, तर 0.5 मोल हे सोल्यूटचे मोल आहेत. 0.5 मोल हे कोणाचे आहेत, 0.5 मोल इथिल अल्कोहोलचे 3 मोल पाण्यामध्ये टाकले तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचं काय आहे आणि मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचं काय आहे ते काढायचं आहे. सॉरी, पहा इथं आपल्याला दिलं 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल. मी प्रॉब्लेम सोडून दिला इकडे बरं, लक्षात घ्या. तुम्हाला जवळपास मोल्स तर काढून दिले, तर आता फक्त x2 x1 करायचं आहे. ओके, चला 23 ग्राम ऑफ इथिल अल्कोहोल whose molar mass 46 gram per mole is dissolved in 54 gram of water whose molar mass 18 gram per mole. Calculate mole fraction of ethyl alcohol and water in the solution. Okay, water in the solutions. Moles of ethyl alcohol काढलंय, किती आहे पहा. ओके, अगोदर आपल्याला
सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचे मोल फ्रॅक्शन काढावे लागतात. कारण सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला आहे x2 n2 अपॉन n1 प्लस n2. मग ह्या n2 n1 च्या किमती माहित असणं आवश्यक आहे. तसं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1 काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे n1 अपॉन n1 प्लस n2. म्हणून n1 आणि n2 च्या किमती माहित असणं आवश्यक आहे. कशाच्या? n1 आणि n2 च्या. म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ मोल्स ऑफ इथिल अल्कोहोल that is solute n2 is equal to mass of ethyl alcohol upon molar mass of ethyl alcohol. सांगा न्यूमेरिकल मध्ये इथिल अल्कोहोलचं मास किती दिलं? 23 अपॉन 46. ओके, मास ऑफ इथिल अल्कोहोल 23 अपॉन मोलार मास ऑफ इथिल अल्कोहोल 46. 23 upon 46 is equal to 0.5 mole is equal to 0.5 mole. इकडे आपण काढले. ओके, 0.5 मोल. नंतर मोल्स ऑफ वॉटर हे सॉल्व्हंट आहे. मोल्स ऑफ वॉटर n1. ओके, आणि वॉटर हे काय आहे? तो वॉटर इज अ सॉल्व्हंट. मोल्स ऑफ वॉटर n1 is equal to मास ऑफ वॉटर अपॉन मोलार मास ऑफ वॉटर. किती मास दिले इथं आपल्याला? 54 ग्राम पाण्यामध्ये 23 ग्राम अल्कोहोल टाकलेला आहे. म्हणून मोल्स ऑफ वॉटर म्हणजे n1 काढत असताना मास ऑफ वॉटर किती? 54 ग्राम भागिले मोलार मास ऑफ वॉटर किती? 18 ग्राम. 54 भागिले 18 किती येतं? 3 मोल. किती येतं? तर 3 मोल एवढं पाणी. म्हणून 54 ग्राम पाणी म्हणजे 3 मोल वॉटर. म्हणजे किती? तर 3 मोल वॉटर. ओके, हे तर आपण हे पण काढलं होतं. अल्कोहोलचे मोल 0.5 मोल आणि वॉटरचे मोल 3 मोल असे काढले होते. म्हणजे टोटल सोल्युशन किती आहे? तर 3.5 मोल आहे. हा, किती आहे? तर टोटल सोल्युशन 3.5 मोल एवढं आहे. आता पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2 is equal to n2 upon n1 plus n2. Okay, so mole fraction of ethyl alcohol which is a solute x2 is equal to n2 upon n1 plus n2. n2 by n1 plus n2. n2 ची किंमत किती आलेली आहे? ही 0.5 अपॉन n1 plus n2. n1 म्हणजे काय? मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल्स ऑफ सोल्यूट. म्हणजेच 0.5 अपॉन 3.5 आणि 0.5 अपॉन 3.5 याचा भागाकार जर केला तर तो किती येतो? तो येतो 0.1429 एवढा येतो. किती येतो? 0.1429 एवढा येतो. आणि हे येतं मोल फ्रॅक्शन ऑफ कोणाचं? मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल सोल्यूटचं. नंतर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट that is x1. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट that is x1 is equal to n1 upon n1 plus n2. काय आहे? तर n1 upon n1 plus n2. ओके, आणि n1 ची किंमत किती आहे? ही वरती आपण काढलेली आहे. n1 ची किंमत किती आहे? 3.0 अपॉन n1 प्लस n2 म्हणजे 3 प्लस 0.5 म्हणजे 3 अपॉन 3.5 इज इक्वल टू 0.8571. 3 भागिले 3.5 किती येतं? त्याचं उत्तर 0.8571. मग अशा पद्धतीनं हे कशाची किंमत निघाली? ही निघालेली आहे x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. कोणाची? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. आणि म्हणून x1 प्लस x2 जर ठेवलं आपण, x1 ची किंमत किती झाली? 0.8571 प्लस x2 ची किंमत किती? 0.1429. ओके, आणि दोघांची बेरीज जर केली तर x1 प्लस x2 ची बेरीज केली तर ती क्वांटिटी किती येते? तर ती क्वांटिटी येते 1. या क्वांटिटी पैकी 0.85 हे मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचं आहे आणि 0.1429 हे मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे? तर सोल्यूटचं आहे. दोन्ही मोल फ्रॅक्शन मिळून किती आले? तर 1 आलेला आहे. अशा प्रकारे मोल फ्रॅक्शन काढायचं असतं. ओके, तर मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर मोल फ्रॅक्शन म्हणजे आपण जर म्हटलं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट जर म्हटलं तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द, पहा काय सांगतोय, मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल म्हणजे सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन कसं काढलं जातं? तर
मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज डिफाइन्ड ॲज number of moles of solute to the number of moles of solution. It is the ratio of number of moles of solute to the number of moles of solution. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट कसं काढलं जातं, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1 इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ओके, या प्रकारे हे काढलं जातं मोल फ्रॅक्शन, हे काढलं जातं मोल फ्रॅक्शन. ओके, इथं हे न्यूमेरिकल संपलं. आणखी एक आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया, तर कृपया हे लिहून घ्या. ओके, काहीच अवघड नाही. तुम्हाला असं सांगितलं होतं की 54 ग्राम पाण्यामध्ये, पहा ते न्यूमेरिकल, 54 ग्राम पाण्यामध्ये जर 23 ग्राम इथिल अल्कोहोल टाकलं तर इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन किती आणि त्याचबरोबर वॉटरचं मोल फ्रॅक्शन किती. तर 54 ग्राम पाणी म्हणून सोल्युशन सांगतोय की 54 ग्राम पाणी म्हणजे किती मोल्स हे काढून घ्यायचं असतं. 54 ग्राम पाणी N1 इज इक्वल टू W/M, 54 भागिले 18. लक्षात घ्या, 54 हे वजन दिलेलं होतं आणि 18 कशामुळे, H2O चं मोलार मास 18 आहे. 54 भागिले 18 किती मोल आले, 3 मोल आले. इथिल अल्कोहोल 23 ग्राम टाकला होता, सोल्यूट येतो इथिल अल्कोहोल 23 ग्राम. 23 भागिले मोलार मास ऑफ इथिल अल्कोहोल किती आहे, 46. ते कॅल्क्युलेट करून दाखवले तुम्हाला हे इथं. ओके, 23 भागिले 46 म्हणजे किती आलं, 0.5 मोल एवढं आलं. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल काढायचं असेल तर x2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, N2 अपॉन N1 प्लस N2. आणि आपल्याला माहिती आहे N2 चे मोल किती, तर 0.5 अपॉन 3.0 प्लस 0.5 म्हणजे आलं उत्तर 0.5 अपॉन 3.5. ते किती आलं, 0.1429 आलं. आणि 18चं जर आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर x1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2. N1 ची किंमत किती, तर 3.0 आणि N1 ची किंमत 3.0 अधिक N2 म्हणजे इथं आलं 3 अपॉन 3.5. ते किती आलं, तर ते आलं 0.85 सॉरी 0.85 समथिंग काय तर ते आलेलं आहे. दोघांचं मोल फ्रॅक्शन, दोन्ही मोल फ्रॅक्शन जर एकत्र केले तर त्याचं उत्तर हे 1 येतं. किती येतं, 1 येतं. तर कृपया हे दोन्ही लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा प्रॉब्लेम पाहता येईल. नाउ नेक्स्ट पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेतोय. प्रॉब्लेम पहा काय दिलं, तर कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन काढायचे कोणाचं, सोल्यूटचं. कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ HCl in a solution containing 24.8% of HCl by mass. ओके, असं सांगितलं की जे सोल्युशन ज्याच्यामध्ये 24.8% वेट बाय वेट एवढं काय आहे, HCl आहे, त्या HCl चं मोल फ्रॅक्शन काढायचं. काय काढायचं, मोल फ्रॅक्शन. सगळ्यात अगोदर 24.8% HCl कसं तयार केलं ते पहा. थोडक्यात तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो मी. असं गृहीत धरा, मी असं म्हणतोय की आपल्याकडे हे बीकर आहे. पहा, हे काय आहे, तर हे बीकर आहे. हे बीकर आहे. ओके, या बीकर मध्ये मी असं म्हणतोय हे जे बीकर घेतलं, ह्या बीकर मध्ये पहा इथं हे बीकर घेतलं. ओके, हे बीकर घेतलं आणि हे वजन काठीवर ठेवलं आपण, लक्षात ठेवा. ओके, बॅलन्स वरती ठेवलं आपण. काय आहे, तर हे आहे बॅलन्स. ओके, बॅलन्स. यात थोडंसं पाणी घेतलं मी अगोदर, कारण कशामुळे माहितीये का, कधीच आपण ऍसिड मध्ये पाणी टाकत नाही, पाण्यात ऍसिड टाकतो. नेहमीच लक्षात ठेवा, H2 अगोदर घेतो आणि त्याच्यात ऍसिड ऍड करतोय. कधीच आपण ऍसिड मध्ये पाणी टाकत नाही, आपण पाण्यात ऍसिड टाकतो. ठीक आहे, म्हणून हे बीकर घेतलं. ओके, हे बीकर घेतलं, यात मी जवळपास 10 ते 20 ग्राम पाणी घेतलं. किती घेतलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. चला, सुरुवातीला मी म्हटलं 20 ग्राम एवढं H2O घेतलं. किती घेतलं, 20 ग्राम एवढं H2O घेतलं. किती घेतलं मी, तर अंदाजे पहा सोल्युशन तयार करायची पद्धती. 20 ग्राम एवढं H2O घेतलं. नंतर 20 ग्राम H2O घेतलं आणि वरतून यामध्ये मी काय टाकतोय, तर 24.8 ग्राम मोजून HCl टाकतो. काय टाकतोय पहा, याच्यामध्ये
24.8 ग्राम एवढं HCl टाकतो. किती? 24.8 ग्राम एवढं HCl टाकतो. आणि HCl टाकल्यानंतर HCl मोजून टाकलं मी, किती टाकलं? 24.8 ग्राम. आणि बाकीचं 100 ग्राम होईपर्यंत, ओके, हे जे बॅलन्स आहे 100 ग्राम क्वांटिटी होईपर्यंत, 100 ग्राम क्वांटिटी होईपर्यंत मी काय टाकलं? तर पाणी टाकलं. ओके, आता हे जे बीकर आहे, या बीकर मध्ये टोटल ग्राम वजन किती आहे? तर मी असं म्हणतो यामध्ये 24.8 ग्राम एवढं HCl आहे. आणि ह्या बीकर मधल्या सोल्युशनचं वजन किती झालं? तर ते झालं 100 ग्राम. किती झालं? तर 100 ग्राम. ओके, आणि 100 ग्राम एवढ्या सोल्युशन मध्ये 24.8, किती? 24.8 एवढं काय आहे? HCl. म्हणून ह्या सोल्युशनचं पर्सेंटेज काय? तर या सोल्युशनचं पर्सेंटेज 24.8 पाहिजे. 24.8% वेट बाय वेट HCl सोल्युशन. हे कोणतं आहे? तर ह्या बीकर मध्ये टोटल 100 ग्राम एवढं सोल्युशन आहे, त्यात 24.8 ग्राम एवढं HCl आहे आणि बाकीचं काय आहे? तर पाणी आहे. मग आपल्याला असं म्हटलंय की हे जर 24.8% HCl सोल्युशन असेल तर ह्या HCl चं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. काय काढायचं? HCl चं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मग मी म्हणतोय जर हे 100 ग्राम, हे जर 100 ग्राम एवढं सोल्युशन असेल तर पाण्याचं प्रमाण किती? तर 100 ग्राम एवढ्यामधून जर आपण असं केलं, ओके, वॉटर किती आहे काढायचं असेल आपल्याला, टोटल वॉटर, तर 100 मायनस 24.8 असं जर केलं तर किती येते? 75.2 ग्राम एवढं H2O येतं. किती येतं? 75.2 ग्राम एवढं H2O येतं. जर 100 ग्राम सोल्युशन मध्ये, 100 ग्राम HCl सोल्युशन मध्ये 24.8 ग्राम एवढं HCl असेल तर पाणी किती असणार आहे? 75.2 असणार आहे. ओके, 24.8 भागिले 36.5 म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट येईल आणि 75.2 भागिले 18 म्हणजे मोल्स ऑफ सॉल्व्हंट येईल. सोपं आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, हे पहा. मग आता असं म्हणूया आपण, असं म्हणूया हे जे सोल्युशन तयार झालेले, हे सोल्युशन किती झालं? 24.8% HCl सोल्युशन. आता थोडंसं डोकं लावायचे, पाहायचं. Calculate the mole fraction of HCl in a solution containing 24.8% of HCl by mass. HCl by mass म्हणजे 24.8% weight by weight. ओके, तर ह्या दिलेल्यानुसार आपल्याला लक्षात येते पर्सेंटेज बाय वेट ऑफ HCl किती टक्के आहे? 24.8% आहे. किती? तर 24.8%. व्हॉट टू बी कॅल्क्युलेट? काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ HCl. कॅल्क्युलेशन काय करायचं आपल्याला? मोल फ्रॅक्शन ऑफ HCl काढायचे. ओके, x HCl काढायचे. HCl म्हणजे काय? तर 75.2 ग्राम पाण्यामध्ये 24.8 ग्राम HCl असेल तर सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचे. कोणाचं? सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन. आणि म्हणून इथे तुम्हाला असं म्हटलंय कन्सिडर, ज्याजवळ 24.8% सोल्युशन असेल, कन्सिडर 100 ग्राम HCl सोल्युशन. 100 ग्राम HCl सोल्युशन. किती ग्राम सोल्युशन गृहीत धरायचं आपल्याला? असं गृहीत धरा की हे 100 ग्राम एवढं HCl सोल्युशन आहे. आणि वेट ऑफ सोल्यूट किती आहे? वेट ऑफ सोल्यूट आपल्याला न्यूमेरिकल मध्ये दिले. वेट ऑफ सोल्यूट आहे, वेट ऑफ सोल्यूट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 24.8 ग्राम. ओके, म्हणून वेट ऑफ HCl सोल्यूट किती आहे? 24.8 ग्राम एवढं आहे. वेट ऑफ सॉल्व्हंट, वेट ऑफ सॉल्व्हंट किती असणार आहे? जर हे सोल्युशन 100 ग्राम एवढं असेल तर वॉटरचं वजन किती? 100 वजा 24.8 म्हणजे सोल्यूटचं वजन किती येईल? तर 75.2 ग्राम. किती येईल? तर 75.2 ग्राम एवढं. ओके, म्हणून वेट ऑफ सॉल्व्हंट दॅट इज वॉटर इज इक्वल टू 100 मायनस 24.8 ग्राम इज इक्वल टू 75.2 ग्राम. ओके, म्हणजे सोल्यूटचं मास 24.8 ग्राम आणि सॉल्व्हंटचं मास किती आहे? तर 75.2 ग्राम एवढं आहे. मग आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काढायचं असेल किंवा सोल्यूट काढायचं असेल तरी देखील दोघांचे पण मोल्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून मोल्स ऑफ सॉल्व्हंट, मोल्स ऑफ सॉल्व्हंट म्हणजे N1. मोल्स ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, मोल्स ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय? N1. मोल्स ऑफ सॉल्व्हंट दॅट इज सॉल्व्हंट NH2O इज इक्वल टू WH2O म्हणजे काय?
वेट ऑफ H2O अपॉन मोलार मास ऑफ H2O. आणि वेट ऑफ H2O किती काढला आपण अंदाजे म्हणजे कन्सिडर करून, तर 75.2 भागिले मोलार मास किती असतं वॉटरचं. वॉटर जर आपण म्हटलं H2O तर 2 हायड्रोजनचं 2 आणि ऑक्सिजनचं 16 असे किती झालं तर 18. ओके, म्हणून 75.2 हे वजन आहे पाण्याचं भागिले मोलार मास 18. 75.2 भागिले 18 तर येतं 4.178 मोल्स, म्हणजे 24.8% पाण्याच्या HCl च्या पाण्याच्या सोल्युशन मध्ये 4.178 मोल्स काय आहेत तर H2O चे आहेत. मोल्स ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय असतं, मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे N2 असतं. काय असतं तर N2. मोल्स ऑफ सोल्यूट N2 म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl दॅट इज सोल्यूट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट HCl अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट HCl. ओके, 24.8 भागिले 36.5, 24.8 भागिले 36.5 बरोबर येतं ते 0.6795 मोल्स ऑफ HCl. ओके, तर 24.8% सोल्युशन मध्ये 0.6795 मोल्स हे कोणाचे आहेत तर हे आहेत HCl चे. कोणाचे तर हे HCl चे आहेत. मग आता टोटल मोल्स किती झाले सोल्युशन मध्ये पहा. टोटल मोल्स इन सोल्युशन हे जे 100 ग्राम सोल्युशन आहे यामध्ये HCl चे मोल किती दिले तर HCl चे मोल दिले ते 0.6795 आणि पाण्याचे 4.178. टोटल मोल्स इन अ सोल्युशन म्हणजेच मोल्स ऑफ वॉटर अँड मोल्स ऑफ HCl. तर 4.178 H2O चे मोल्स आणि 0.6795 हे कोणाचे HCl चे. दोघांची बेरीज केली किती आली 4.8575. ओके, 4.8575 एवढे मोल्स कोणाचे आहेत तर सोल्युशनचे मोल आहेत. मग आपल्याला मोल फ्रॅक्शन कोणाचं काढायचंय, कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ HCl म्हणजे सोल्यूटचं काढायचं आहे. कोणाचं काढायचंय, सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ HCl दॅट इज XHCl म्हणजेच काय X2 म्हणजेच काय तर X2. मोल फ्रॅक्शन ऑफ HCl इज इक्वल टू मोल्स ऑफ HCl, मोल्स ऑफ HCl अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. किंवा तुम्ही तर असाही फॉर्म्युला घेऊ शकला असतात बरं का, तुम्ही असाही फॉर्म्युला घेऊ शकला असतात. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट HCl X2 इज इक्वल टू X2 अपॉन N2 अपॉन N1 प्लस N2. तुम्ही असाही फॉर्म्युला घेऊ शकला असतात. ओके, मोल फ्रॅक्शन ऑफ HCl इज इक्वल टू XHCl मोल्स ऑफ HCl अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. तर मोल्स ऑफ HCl किती, तर मोल्स ऑफ HCl आहेत ते काढलेले तर 0.6795 अपॉन मोल्स ऑफ सोल्युशन 4. किती ते पाहायचं हे आहे 4.8575. मग 0.6795 अपॉन 4.8575 लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं उत्तर येतं 0.1398 एवढं येतं. ओके, आणि म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ HCl किती आहे तर मोल फ्रॅक्शन ऑफ HCl ते आहे 0.1398. आणि आपण आणखी ऍडिशनल काय केलं आपण मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर किती, जर आपलं उत्तर निघाले ठीक आहे मोल फ्रॅक्शन ऑफ HCl किती तर 0.1398. सो व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दॅट इज वॉटर, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर म्हणजे सॉल्व्हंट इज इक्वल टू 1 मायनस 0.1398 म्हणजे किती येतं तर 0.8602 हे येतं मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. हे कोणाचं येतं तर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर हे येतं. ओके, या पद्धतीनं काही अवघड आहे का, अवघड नाही, फक्त थोडंसं डोकं त्याच्यात घालावं लागतं. न्यूमेरिकल सोडवत असताना काय दिलं आणि काय काढायचं हे व्यवस्थित जर समजलं तर काहीच अवघड नाही. आणि कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला लॉग टेबल वापरायचा आहे, जे की तुम्ही 11वीलाच लॉग टेबल कसा वापरायचा हे शिकलेले आहात. ओके, लक्षात आलं का हे दुसरं न्यूमेरिकल काय केलं आपण, कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ HCl इन अ सोल्युशन कंटेनिंग 24.8% ऑफ HCl बाय मास. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी अंदाजे हे केलं की आपण एक बीकर घेतलं असं म्हणतो तुम्हाला मी, त्या बीकर मध्ये थोडंसं पाणी घेतलं मोजून 20 ग्राम पाणी घेतलं अगोदर, नंतर HCl टाकलं 24.8 ग्राम. ओके, आणि नंतर पुन्हा काय टाकलं आपण 100 ग्राम होईपर्यंत त्याच्यात पाणी ओतलं म्हणजे सोल्युशन किती झालं
तर सोल्युशन टोटल सोल्युशन झालं 100 ग्राम. तर या 100 ग्राम सोल्युशन मध्ये 24.8 ग्राम एवढं HCl आणि बाकीचं 75.2 ग्राम एवढं वॉटर, आणि त्या सोल्युशनला आपण म्हणतो 24.8% वेट बाय वेट HCl सोल्युशन. ओके, आपल्याला HCl चं मोल फ्रॅक्शन काढायचंय म्हणून आपण असं म्हटलं पर्सेंटेज बाय वेट ऑफ HCl सोल्युशन किती आहे 24.8. ओके, आणि काय काढायचंय टू बी कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन ऑफ HCl म्हणजेच XHCl X2 काढायचं आपल्याला, नाही का. आणि कन्सिडर 100 ग्राम HCl सोल्युशन. मग आपण असं घेतो, आपण किती ग्राम सोल्युशन घेतलं, आपण 100 ग्राम सोल्युशन घेतलं. वेट ऑफ सोल्यूट HCl चं किती वजन आहे 24.8. जर 100 ग्राम एवढ्या सोल्युशन मध्ये 24.8 ग्राम एवढे HCl असेल तर पाणी किती, तर वेट ऑफ सॉल्व्हंट म्हणजे वॉटर इज इक्वल टू 100 ग्राम मायनस 24.8 ग्राम ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 75.2 ग्राम. 75.2 ग्राम हे वजन कोणाचं आलं, तर हे आलं पाण्याचं वजन, सॉल्व्हंटचं वजन आलं. ओके, आणि मोल फ्रॅक्शन जर काढायचं असेल आपल्याला कोणतंही सोल्यूट किंवा सॉल्व्हंट, तर त्याचे मोल्स किती आहेत सोल्युशन मध्ये ते माहित असणं आवश्यक आहे. म्हणून मोल्स ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच काय N1 इज इक्वल टू WH2O अपॉन MH2O. म्हणजेच काय वेट ऑफ H2O अपॉन मोलार मास ऑफ H2O. 75.2 भागिले मोलार मास वॉटरचा 18, 75.2 भागिले 18 ते किती तर 4.178 मोल्स एवढं वॉटर चालू. आणि मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे HCl चं मोल किती, तर मोल्स ऑफ सोल्यूट तर 24.8 हे काय आहे, तर त्याचं वजन आहे. मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच NaCl वेट ऑफ HCl अपॉन मोलार मास ऑफ HCl. 24.8 24% सोल्युशन दिलं म्हणून आपण 24.8 ग्राम एवढं HCl गृहीत धरलं भागिले HCl चं मोलार मास किती 36.5. ते कसं, पहा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5, दोघांची जर बेरीज केली तर ते किती तर 36.5. तर 36.5 हे मोलार मास आहे HCl चं. मोल्स ऑफ सोल्यूट NaCl वेट ऑफ HCl अपॉन मोलार मास ऑफ HCl 24.8 भागिले 36.5 ते आलं 0.6795 मोल्स ऑफ HCl हे आलं. टोटल मोल्स इन सोल्युशन, तर टोटल मोल्स इन सोल्युशन म्हणजे काय, तर मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड मोल्स ऑफ सोल्यूट. तर मोल्स ऑफ सॉल्व्हंट किती आले 4.178 आणि HCl चे मोल 0.6795, दोघांची बेरीज केली टोटल मोल किती आले 4.8575 एवढे आले. मोल फ्रॅक्शन ऑफ HCl इज इक्वल टू मोल्स ऑफ HCl अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. मोल्स ऑफ HCl किती येतं, तर 0.6795 दिले ना आपले 0.6795 भागिले टोटल मोल्स ऑफ सोल्युशन 4.8575, त्याचा भागाकार केला ते किती आलं 0.139 0.1398 एवढे मोल सोल्यूटचे आहेत. म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट HCl इज इक्वल टू 0.1398 एवढे आहेत. आणि जर तुम्हाला MCQ साठी आलं, जर 0.1398 moles of HCl are present in a solution, then how much moles of solvent are present, तर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर म्हणजे सॉल्व्हंट इज इक्वल टू 1 मायनस 0.1398 एवढा असेल. म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1, म्हणून x2 ची किंमत 0.1398 होती, म्हणून x1 जर काढायचा असेल तर 1 मायनस x2 अशा पद्धतीनं ते येईल 0.8602. ओके, सो दिस इज अ प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो प्लीज सी वन्स.